कर्जमाफी सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे. सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे. विना अट विना शर्त कर्जमुक्ती झालीच पाहिजे. हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे. अरे कोण राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात दिनांक 11 जून रोजी तहसील कार्यालयाजवळ शेतकऱ्यांनी एकत्रित येत शासन निर्णय जाळून प्रचंड आक्रोश केला. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी या योजनेतील अटी आणि निकषांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहतोय. विद्यमान राज्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळात सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्ष शासन निर्णयामध्ये विविध बंधने घालून अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या बाहेर ठेवण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसतोय. आंदोलनादरम्यान रविकांत तुपकरांनी सरकारवर टीका करताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरणारा हा शासन निर्णय असून शासनानं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचा सोडून विविध अटी शर्ती घालून कर्जमाफीचा लाभ मर्यादित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. त्यामुळे ही योजना कर्जमाफीपेक्षा कर्ज वसुलीची योजना असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी करताना शेतकरी हिताचा निर्णय तातडीने घेण्याचं आवाहन केलंय. मागील आठवड्यामध्ये जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं आर्थिक मदत द्यावी. तसंच 2025ला सोयाबीन आणि कापूस इतर पिकाचं नुकसान सुद्धा झालं. जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी विमा काढला होता, मात्र पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना पूर्णतः दुर्लक्ष केलं. अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, तरी पीक विमा कंपनीनं सुद्धा शेतकऱ्यांच्या भावनेचा अंत पाहू नये, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. या आंदोलनावेळी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवदास खिरोडकर, अजय गिरी, अनिल सिंह राजपूत, वैभव जाने, आकाश आठवळे, जितूभाऊ चाहेल, फारुख शेख, पप्पू पोटे, अमोल बहादरे, ज्ञानेश्वर पिसे, सदा झाडे, ज्ञानेश्वर चोपडे, राजेंद्र राखोडे, विजय रायपुरे, अशोक राखुंडे, प्रमोद तिजारे, छोटू पाटील, अनिल अंबरते, त्रिलोकसिंह राजपूत, मोहन चांभारे, गजानन व्यवहारे, फारुख शेख, अजहर शेख, संदीप गवई तसंच मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी जळगाव जामोद येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज या ठिकाणी फसव्या जीआरचा फाडून जाळून या ठिकाणी निषेध केलेला आहे. आमचं म्हणणं आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. 2025चा जो रखडलेला पीक विमा आहे तो तात्काळ मिळाला पाहिजे. आणि या जळगाव जामोद तालुक्यामध्ये मागील आठवड्यात प्रचंड अशी नैसर्गिक आपत्ती झाली, त्यामुळे आमच्या या भागातील अनेक शेतकऱ्यांचं केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्या शेतकऱ्याला सुद्धा भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे आंदोलन करत आहोत. 24 लाईव्ह महाराष्ट्रासाठी हेमकांत गायकवाड, जळगाव.